नीट पेपर फुटीमुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर खासगी क्लासेस आणि अकॅडमीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या या अपयशामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान झाले असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाकरे पक्षाने व्यक्त केली आहे. कोल्हापूरमधील खासगी क्लासेस आणि अकॅडमीच्या आर्थिक व्यवहारांची आणि बँक खात्यांची आणि शिक्षण संस्थांशी असलेल्या संबंधांची सखोल चौकशी करावी, तसेच पालकांकडून घेतलेली फी तात्काळ परत करावी, अन्यथा ती वसूल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन देण्यात आलं. शिक्षण क्षेत्रात माफियांचं आगमन झालं असून शासनाने यांना कायमची अद्दल घडवण्याचं काम करावं अशी मागणी उपनेते संजय पवार यांनी केली. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आता माफियाराजचं आता आगमन झालेलं आहे. माटेगावकर RCC क्लास हे एक हिमनगाचं टोक आहे आणि त्यामुळं ह्या महाराष्ट्रासह देशाभरात जे काही आता कोचिंग क्लासेस निघाले आहेत, अकॅडमी निघाले आहेत, ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. हे नेमकं काय शिकवतात, कोणाला शिकवतात, पेपर फुटीचं प्रकरण एकच नाही, अनेक ठिकाणी पेपर फोडायचं काम चालतं आणि मग होतकरू आणि हुशार विद्यार्थी त्यांच्यावर आणि त्यांच्या पालकावर अन्याय होत चाललेला आहे. आणि जर त्यांच्याकडे नुसता पैसा आहे, ते जर पुढे मोठे डॉक्टर इंजिनियर होणार असतील खोटं नाटक करून पेपर फोडून, तर मग खऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे. आज इथं RCC इथं जे आपल्याला कोल्हापुरात जे कार्यालय त्यांचं आहे, त्यांची फी कोण भागवणार? आता त्या विद्यार्थी हातबल झालेत, पालक हातबल झाले आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे त्यांची फी देण्याचं, परत फी देण्याचं काम ह्या शासनाने ताबडतोब करावं आणि भविष्यामध्ये त्यांना एक आधार देण्याचं काम, त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम ह्या शासनाने करणं अत्यंत गरजेचं आहे. मी विनंती करीन मुख्यमंत्री साहेबांना, साहेब हीच संधी आहे. पंतप्रधानांना मी आणि धर्मेंद्र साहेबांना हीच विनंती करतो, तुम्हाला हीच संधी आहे. माफिया राज्य महाराष्ट्रात आणि देशभरात चाललेला आहे ते उघडून टाका आणि इथला चाललेला कारभार, शैक्षणिक कारभार जो घाणेरडा झालेला आहे, तो महाराष्ट्र बदनाम झाला आहे, तो थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तरच ह्या महाराष्ट्रातील देशाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक भविष्यात तुम्हाला माफ करतील, नाही तर माफ करणार नाहीत, ही जी आम्हाला खात्री आहे. सेटचा पेपर पण फुटल्याचं सेटचा पेपर सुद्धा फुटला. ही लागण नुसती देशभरात झालेली नाही, तर कोल्हापूरचा शिवाई विद्यापीठमध्ये सेटचा पेपर फुटलेला आहे. ही माझी माहिती आम्हाला युवा सेनेचे आमचे पूर्वीचे नेता शरद मंजित माने आम्हाला दिलेली आहे. मुरगुड पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचं पुढे काय झालं? तपास का थांबला? आरोपी सापडले. ज्या आरोपींनी जे पेपर फोडलेले आहेत ते कुणाला पेपर दिले? आमच्यामध्ये 280 लोकांना पेपर दिले आहेत. हे 280 कोण आहेत? ती यादी शोधण्याचं काम पोलीस प्रशासन नाही, जिल्हा प्रशासन नाही. आम्ही पुढच्या आठवड्यातच त्या क्षीरसागर साहेबांनी तपास कोणत्या दिशेने केला, तपास का थांबला, त्या PIने तपास काय केला, काय नाही तपास केला, कोण ह्यात आहेत? शिवाय विद्यापीठातले वर्तमानपत्रांनी तुमच्या माध्यमातून आम्हाला समजतंय की ही लोक ह्यात अडकलेली आहेत. का त्यांच्यावर कारवाई झालेली नाही अजून? ती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि मगाही सांगितल्याबरोबर समूळ नष्ट माफिया राज, पैसे खाणारे, पेपर फोडणारे ह्यांना कायमचं अद्दल घडवण्याचं काम शासनाने करावं. नाही तर ती परिस्थिती जर कायदा हातात वेळ आम्हाला घ्यायला लागला तर आम्ही कायदा हातात घेऊ, परंतु कुठल्याही एका चांगल्या विद्यार्थ्याचं आणि पालकाचं नुकसान होणार नाही, ही आमची भूमिका आहे. SP साहेबांना सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती केली, साहेब तपास तुम्ही तुमच्या हातात घ्या, एक जबाबदार आधार तपास द्या आणि सेटचे पेपर फुटलेले कुणी फोडले आणि कुणापर्यंत पोहोचले ह्याची माहिती घ्या, अशी तुम्हाला विनंती करते. यावेळी विजय देवणे, मंजित माने, अवधूत साळोखे, रणजित आयरेकर, युवराज खंडागळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.